यास आपण निघालेलो आहोत अटल टनलच्या दिशेने. भारतातील सर्वात मोठा बोगदा, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं केंद्र सरकारनं बनवलेला हा ऐतिहासिक बोगदा आपल्यापासून आता 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. एकदम भारी वातावरण, हिमालय सगळा बर्फानं आच्छादलेला दिसतोय. झाडाला एकही पान शिल्लक दिसत नाही आहे. इकडेही बहुतेक पतझड सावन काय गाणं ते, कुठला ऋतू हा? पतझड सावन, चैत्र पालवी फुटायच्या टप्प्यावरती आहे सगळं. इथलं वैशाख वनवा इथंही जाणवतोय. सगळ्या डोंगरावरती बर्फ आहे, हिरवाई अजिबात नाही. बर्फानं आच्छादलेला रस्ता आणि जोरदार वेगानं गाडी जाते 4x4. अन्य गाड्यांना इकडं प्रवासाला बंदी घातलेली आहे, कारण हिमवृष्टी सध्या सुरू आहे. 2 दिवसापूर्वी पडलेला हा बर्फ आहे. आज रात्री पुन्हा एकदा बर्फ पडेल असा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. आणि माझ्यासोबत आहेत बघा, इकडं आहेत सुजाता झळके, इथं आहेत हर्षू झळके, इथं आमच्या सासूबाई सुनीता पाटील. मागे कोण आहे? श्री भैया. कुठे आहे श्री भैया? श्री आणि गौरी कुठे गेली? गौरी आणि ये देख ड्रायव्हर. जबरदस्त हिमालयाचा फील देत आहेत, एकदम भारी. हा. आणि आम्ही निघालेलो अटल टनलच्या दिशेने. टनल किती राहिल्यावर आता? पिकर विस्की, डोंट ड्राईव्ह रिस्की असा बोर्ड इथं दिसला. म्हणजे दारू पिऊन गाडी चालवू नका असं त्यांना सांगायचं होतं. हे बघा JCB दिसते आपल्यासमोर. बहुतेक ती रस्त्यावर आलेला जो बर्फ आहे तो हटवण्यासाठीच ही व्यवस्था असावी असं वाटतंय. ये बर्फ हटाने की व्यवस्था है ना, ये JCB सही है. और ये बहुत बढ़िया वेदर, बहुत बढ़िया बर्फ, बहुत बढ़िया एटमॉस्फेयर. हिमालय की वादियों में हमारा ये पहला सफ़र है. हम आए सांगली से, सांगली महाराष्ट्र. आपका भी बहुत बहुत शुक्रिया, आपने 5 मिनट में हमारी गुजारिश कबूल की, हमारे साथ आने के लिए आपने हाँ की. और एक अच्छा, ये देखिए बर्फ भी शायद गिरा है. बर्फ गिरा है, हाँ, स्नोफॉल चल रहा है, थोड़ा दिख रहा है. जसं बर्फाचे छोटे छोटे ह्याचे कण दिसत आहेत आपल्याला. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, भुरभुर पाऊस जसा पडतो म्हणतो आपण, तशा पद्धतीचं थोडं काही दिसतंय. कॅमेऱ्यात कदाचित दिसणार नाही, पण एकदम सुपिरियर ड्रायव्हिंग, एकदम जबरदस्त वातावरण. काय दिसतोय ना, जरा पैसा वसूल, एकदम जोरदार कार्यक्रम सुरू आहे, थोडं जबरदस्त. आणि ओम साहेबांनी आत्ताच डुलकी घेतलेली आहे. सगळ्यात जास्त जर कोणी एन्जॉय केली असेल ट्रिप तर ओमने केली. हिमालय तो घोड्यावरून चढला, रिव्हर राफ्टिंग केली आणि आता बर्फात खेळला प्रचंड. याकवरून सफारी झाली. आणि गेल्या 4 दिवसात आईची अजिबात शिवा खाल्लेली नाही त्यानं, सगळ्यात विशेष म्हणजे. त्यामुळं तो खुश आहे. माझ्याकडनंच 2 वेळा मार खाल्ला आहे. ओम्या देखो, ओम सो रहा है हमारा ओमू दादा. ये देखो, बढ़िया. जरा सवय झाली गेल्या 5-7 दिवसापासून. उत्तर भारतात असल्यामुळं मी हिंदी बोलायला लागलो असं वाटायला लागलं. मजा येते. जिप्सी, जिमनी, थार, बोलेरो, मॅक्स पिकअप अशा स्वरूपाच्या 4x4 ज्या 4x4 ज्या गाड्या आहेत त्याच गाड्यांना या भागात अलाउड केलेला आहे. एकदम मजा येते. काय व्हॅली आहे, काय बर्फ आहे. हा नजारा मिस करणं म्हणजे चूक झाली असती. एकदम भारी. थँक्यू. पुढचा व्हिडिओ लवकरच.